रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत रायगड जिल्ह्यातील मांडवा रोरो जेट्टी येथील मेन गेट जवळ 2 मोटरसायकलवरून आलेले 4 इसम यांच्या गाडीस ड्रायव्हिंग करताना कट मारण्यावरून 2 गटात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली असून यामध्ये मृणाल अनिल म्हात्रे वय वर्ष 27, सुहास सुभाष पाटील वय वर्ष 37, नितेश कोळी वय वर्ष 26, योगीराज कोळी वय वर्ष 24, सुरेंद्र म्हात्रे, प्रितेश भगत, अतिश म्हात्रे सर्व राहणार कोळगाव अलिबाग असे जखमी झाले आहेत। 2 गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी मांडवा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मृणाल अनिल म्हात्रे वय वर्ष 25 यांनी दिलेल्या माहितीनुसार अलिबाग तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेल्या मांडवा रोरो जेट्टी येथील मेन गेट जवळ मृणाल म्हात्रे व त्याचे सहकारी यांना नितेश कोळी, योगीराज कोळी, आर्यन, प्रियेश आदर्श, प्रज्वल रोशन इतर 40 ते 45 अनोळखी इसम सर्व राहणार अलिबाग यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून लोखंडी रॉड, राकडी काट्या तसेच हाताबुक्क्यांनी व लातांनी मारहाण करून दमदाटी केली व यामध्ये मृणाल म्हात्रे व सुरेंद्र म्हात्रे, प्रितेश भगत, अतिश म्हात्रे सर्व राहणार अलिबाग यांच्या अंगावर दगडे मारून दुखापत केली। तसेच रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे। या प्रकरणी मांडवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 189(2), 181(4), 190, 191(2), 111(2), 118(1), 111(2), 121, 34, 311(2), कलम 37(1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर योगीराज कोळी वय वर्ष 22 यांनी दिलेल्या माहितीनुसार मृणाल म्हात्रे, अतिश म्हात्रे इतर 5 ते 6 अनोळखी इसम सर्व राहणार अलिबाग यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मृणाल म्हात्रे यांनी योगीराज कोळी यांना शिवीगाळ करून योगीराजच्या उजव्या खांद्यावर व छातीवर जोरात फाईट मारून दुखापत करून साक्षीदार नितेश कोळी व आदर्श कोळी यांना अतिश म्हात्रे व मृणाल म्हात्रे व अनोळखी इसम यांनी लाकडी रिपेने तसेच अतिश म्हात्रे व इतर 7 जणांनी योगीराज यांच्या 2 सहकार्यांना हाताबुक्क्यांनी व लातांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली आहे व मृणाल म्हात्रे यांनी योगीराज यांची कॉलर पकडून मारहाण करीत असताना योगीराज यांच्या गळ्यात असलेली सोन्याची चैन तुटून नुकसान झाले म्हणून तसेच जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले। दोन्ही गटातील जखमीवर अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।